ऐका सोमवारांनो तुमची कहाणी. आटपाटनगर होतं, तिथे एक राजा होता. त्याला 4 बायका होता. राजाने एकेकीला एक एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम दिलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुळं बाळं सांगितली, चौथीला आपली सेवा करायला सांगितली. अशी कामं वाटून दिली. असे बरेच दिवस चाललं. पुढं बायकात भांडणं लागली. एक म्हणे तूच का मुलं बाळं करावं, दूध दुभत्याचं का करू नये. दुसरी म्हणाली हिनंच का राजाची सेवा करायची, आम्ही का करू नये. तिसरी म्हणाली स्वयंपाक बाई मीच का व्हायचा. अशी चौघींची भांडणं लागली. एके दिवशी राजाचे कानी गेलं. मग राजा उद्विग्न झाला, मुख चिंताक्रांत झाला. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्या तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं. वरिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं. वरिष्ठांनी कारण पुसलं. राजानं ऋषी व राजा उठले, राणीच्या माहेरी गेले. 4 राण्यांना एकाठाई हाक मारली, भांडण्याचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का तसं करावं. अशी चौघींनी कारणं दिली. राजा म्हणाला मला आपली ह्यांनी हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हाच वसिष्ठांनी अंतरुष्ट लावलं, भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते आपल्या राणीकडे वळले. तिला म्हणाले अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली हो तर मग ऐका आता. तू आदल्या दिवशी जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असत. तिथे जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारा धरीस, त्यावर अभिषेक करी. त्यामुळं तुला हा जन्म आला. राजाची राणी झालीस. पण गेल्या जन्मीचं व्रत अपुरं राहिलं. ते पूर्ण होण्यासाठी शंकरानं ही आज्ञा राजाला दिलेली आहे. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच म्हणे शंकर धर, जसं तू सांगेल तसं तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील, असं ऋषीने आशीर्वाद दिला. त्या राणीने त्यांना नमस्कार केला, भांडण सोडवून दिलं, सुखासमाधानानं वागू लागली. पुढे काय झालं? ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले. तिला विचारले तू का ग भांडतेस. ती म्हणाली मीच का स्वयंपाकीण व्हावं, याचं कारण मला सांगा. ऋषीने अंतर्ध्यान लावलं, कारण शोधून काढलं. ती म्हणाली बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होती. कोरांना मागत असत. तेव्हा दर सोमवारी उपास करीत भिक्षेला जात. पाचच घरी कोरांना मागस त्यांचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही देवाला आवडली. त्यांनी तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम दिलं, मान्य कर. सगळ्यांना जेव घाल, सगळ्यांचा आत्मा थंड कर, म्हणजे तुझे व्रत पूर्ण होईल. मनोभावे राजाची सेवा कर, ती शंकरास पावेल आणि तुझं कैलास लाभेल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढं ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले, भांडणाचं कारण विचारलं. ती म्हणाली तिनं सांगितलं. तर ऋषींनी अंतर्ध्यान केलं, पूर्वजन्मीची हकीकत सांगितली. राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीन होतीस. दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकराला अर्पण करीस, स्वतः आपण उपास करीस, असा नियम असे. म्हणून देवानं तुला राजाची राणी केली. दिलेल्या फळांचं देवानं तुला मुलं दिली. राजानं तुला सांभाळायला लावली, ती तू आनंदाने सांभाळ, सुखानं वाघ, ह्यातच तुझं कल्याण होईल, तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणी नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढं काय झालं? चौथ्या राणीकडे वळले. तिला भांडणाचं कारण विचारलं. तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले आदल्या जन्मी तू घार होतीस, आबाळात तू उडत होतीस. त्यांच्या खाली एक शिवलिंग होतं. 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली, छप्पर पलंगावर बसवली, असं तुला सुख दिलं. तसं तू राजाला दे, म्हणजे कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांना समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजा आनंदी केला व आपण निघून गेले. पुढं सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या. तसं आम्ही पण आनंदाने वागू. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तर सफळ संपूर्ण.